समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। व्यापक प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प तसेच कर्तबगार अधिकाऱ्यांचा सन्मान हे दोन विधायक उपक्रम राबवून वडूजला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य मनोजदादा देशमुख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे म्हणाले, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चालला आहे। अशा परिस्थितीत खटाव पंचायत समितीने राबवलेला माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी हा उपक्रम कौतुकास्पद आहे। निमसोड औंध जिल्हा परिषद गटात या उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य करून हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येईल। यावेळी सभापती वनिता दुबळे, उपसभापती रेश्मा शेडगे, पंचायत समिती सदस्य मनोजदादा देशमुख, हनुमंत बोटे, महेश वाघ, शशिकांत रोमन, संग्राम कदम, शुभम शिंदे, डॉक्टर प्रगती कोकाटे पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी दळवी, डॉक्टर युनुस शेख, गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते, कृषी अधिकारी भरत चव्हाण, शिक्षक नेते आबासाहेब जाधव, प्रमोद खाडे, जयकर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। मनोजदादा देशमुख म्हणाले, खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास झाड भेट देऊन माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे। लहान मुले झाडे जगवण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारतात। शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य करावे। चांगले काम करणाऱ्या शाळांचा, विद्यार्थ्यांचा, शाळेचा गौरव करण्यात येईल। यावेळी उपसभापती सौ शेडगे, सदस्य श्री वाघ, श्री बोटे, श्री रोमन, संतोष दुबळे, विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले। श्री दळवी यांनी प्रास्ताविक केले। अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। साताऱ्यातल्या बऱ्यापैकी चांगल्या वास्तू सातारा शहरातल्या दादांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या। सगळ्यात पहिलं दादा काय करायचे तर झाडांवर लक्ष द्यायचे। झाडं चांगली लागली गेली पाहिजे, परिसर चांगला झाला पाहिजे, त्याच्या मागचा फायदा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तो एक दादा आणि झाड हा उपक्रम आपण आज दादांच्या जयंतीला आपण समाजाला म्हणण्यापेक्षा आपण खटाव पंचायत समितीतर्फे तो समर्पित करतोय महाराष्ट्र शासनाला, माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी। त्याच पद्धतीनं दादा कायम बोलायचे की माझं प्रशासनावर जास्त प्रेम आहे आणि माझा प्रशासनावर होल्ड आहे। प्रशासनावर प्रेम असणं म्हणजे प्रशासनावर प्रेम नसतं, अधिकाऱ्यांवर प्रेम असतं। दादांच्या बरोबर कार्य केलेले अधिकारी तुम्ही बघा, दादांच्या बरोबरची टीम असते किंवा फडणवीस साहेबांच्या बरोबर टीम असते, सिलेक्टेड टीम ते घेऊन फिरतात आणि त्या टीमच्या माध्यमातूनच महाराष्ट्राचा विकास होतोय। म्हणून आज दादांच्या जयंतीला आणि फडणवीस साहेबांच्या जन्मदिनाला आम्ही सर्व पंचायत समिती सदस्यांनी सभापती मॅडम आणि उपसभापती मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे ठरवलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आपण आज एक प्रातिनिधिक सत्कार करू। खरं तर अशी संकल्पना होती की सगळ्यात चांगलं कार्य केलेले आपल्याला जे आपल्याकडे हे आहेत अधिकारी आहेत त्यांचा सत्कार करूया, परंतु सगळेच जर चांगले काम करतायत, एखाद्याला 99 मार्क पडतील, एखाद्याला 90 मार्क असतात, म्हणून 99 वाला पहिला, 90 वाला दुसरा। आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। या ठिकाणी यशेंद्र क्षीरसागर साहेबांनी झाडांच्या संबंधी संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला। याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा ओवी त्यांनी सांगितली। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या तालुक्याच्या सभापती सौ वनिताताई दुबळे, खरं तर अजितदादांच्या विषयी काय सांगायचं आणि काय बोलायचं, धनंजयराव क्षीरसागरांना माहित आहे की हा 10वा वाढदिवस अजितदादांचा आम्ही साजरा करतोय। आणि दादा या सभागृहामध्ये आपण बसतोय, आपण काचेच्या ग्लासमध्ये ह्याच्यात चहा पितोय आणि काही लोक प्लास्टिक ह्याच्यात चहा पितात। माझं असं मत आहे की आपण असं आता म्हणजे प्लास्टिकचं ते वापरलंच नाही पाहिजे। काचेच्या ग्लासमध्ये चहा पिताना काय होतं आणि प्लास्टिकच्या चहा पिताना काय होतं, दोन्ही चव वेगळी लागते। म्हणजे चहा पोचायला ज्या वेळेला प्लास्टिक ह्याच्यात चहा पितो त्याची चव वेगळी लागते। तर मी या दादांच्या जयंतीच्या निमित्ताने एवढंच एक थोडीशी सूचना करतो, तर बोलण्याचा प्रसंग नाही।
पण आपल्या कमीत कमी पंचायत समितीमध्ये तरी हा प्लास्टिकचा ग्लास वापरला नाही पाहिजे. पेडू साहेब, आजपासून कुठल्याही विभागामध्ये या कुठल्याही आपल्या पंचायत समितीच्या आवारामध्ये प्लास्टिकचा जो कप आहे तो वापरला नाही पाहिजे. काचेचाच कप वापरून चहा पिला पाहिजे असं या निमित्तानं मी सर्वांना अधिकाऱ्यांना सूचना करतो. आणि अजितदादांना पुन्हा एकदा जयंतीच्या अजितदादांना शुभेच्छा. तुम्ही सर्वजण या निमित्तानं एका आला त्याबद्दल धन्यवाद. दादांनी जे काम केलं ते अतिशय जबाबदारीनं आणि सक्षमपणे पार पाडलं. विकासामध्ये पक्षभेद न बाळगता दादांनी काम केलं. त्यांच्या प्रत्येकाला न्याय देणं ही दादांची कार्यशैली होती. सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यावर तात्काळ तोडगा काढणे हा दादांचा कामाचा विकासाचा धडाका होता. दादांच्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून निघणार नाही. यंदापासून महाराष्ट्राच्या वतीने त्यांची जयंती अधिकृतपणे जनसेवा सप्ताह म्हणून साजरी केली जात आहे, जी खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतींना साजेशी अशी साजरी झाली आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हे संकल्प करूया. दादांनी महाराष्ट्राच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले त्यांना पूर्ण करण्यासाठी आपणही आपल्या परीने त्यांना प्रयत्न करूया. अजितदादा, तुम्ही आमच्यात नाहीत आहात यावर मन विश्वास ठेवायला तयार नाही, पण तुमचे विचार आणि तुमचे कार्य आम्हाला नेहमी प्रेरणा देत जातील. एवढे बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.